नमस्कार, पुष्पास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण क्रिसमस स्पेशल प्लम केक रेसिपी बघणार आहोत। तो कसा बनवायचा ते सुद्धा आपण बघणार आहोत। प्लम केक आपण दोन प्रकारमध्ये बनवू शकतो। रम फ्लेवरमध्ये सुद्धा बनवला जातो आणि ऑरेंज फ्लेवरमध्ये सुद्धा बनवला जातो। मी आज तुमच्यासोबत ऑरेंज ज्यूसमध्ये प्लम केक आपण कसा बनवायचा त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। चला तर मग प्लम केक बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे आणि कशा पद्धतीने आपण प्लम केक बनवणार आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूयात। इथे बघू शकता मी ड्रायफ्रूट कट करून घेतलेले आहेत। इथे काजू घेतलेले आहेत, बदाम घेतलेले आहेत, काळे मनुके घेतलेले आहेत आणि पांढरे मनुके सुद्धा घेतलेले आहेत। आणि मार्केटमध्ये आपल्याला जी चेरी भेटते ती चेरी सुद्धा घेतलेली आहे। यामध्ये दोन प्रकारच्या चेरीचा वापर करणार आहे। ही ट्रुटी फ्रुटी आहे आणि जी आपण केक वरती डेकोरेशनसाठी चेरी वापरतो ती सुद्धा मी इथे वापरणार आहे। आणि हा रिअलचा ऑरेंज फ्रूट ज्यूस आहे। ज्यूस तुम्ही नेहमी जो मार्केटमध्ये भेटतो तोच घ्यायला पाहिजे। घरी सुद्धा आपण ऑरेंज पासून ज्यूस बनवू शकतो, पण त्याच्यामध्ये थोडासा कडवटपणा असतो, म्हणून अशा पद्धतीचा रेडीमेड जो ज्यूस भेटतो तो तुम्ही या ठिकाणी यूज करायचा आहे। आता आपल्याला या ऑरेंज ज्यूसमध्ये सगळे ड्रायफ्रूट टाकून 12 तासासाठी ठेवायचं आहे। हे ड्रायफ्रूट्स आपण हा एवढा ज्यूस इथे वापरलेला आहे ते पूर्ण असं सोकून घेतं। त्याने काय होतं, आपल्या प्लम केकमध्ये खूप छान असा ऑरेंजचा फ्लेवर येतो। आता आपल्याला गॅसवरती जे प्लम केकसाठी लागणारं कॅरमल सिरप आहे ते बनवून घ्यायचं आहे। इथे बघू शकता मी नॉनस्टिकची कढाई घेतलेली आहे आणि गॅस एकदम नॉर्मल लो फ्लेमवरती ठेवलेला आहे। त्याच्यामध्ये आपल्याला 1 कप होईल इतकी साखर टाकायची आहे। साखर टाकून सगळीकडे अशा पद्धतीने पसरवून द्यायची आहे आणि 5 ते 6 मिनिटे अजिबात तुम्हाला साखर हलवायची नाही। तुम्ही बघू शकता हळूहळू साखर जी आहे आपली खालनं मेल्ट होत आहे। अशा पद्धतीने थोडी थोडी मेल्ट व्हायला लागते, मगच आपल्याला जो स्पॅच्युला आहे त्याने थोडंसं आपल्याला सगळीकडे हलवून घ्यायचं आहे। बघू शकता साखर अशी आपली मेल्ट व्हायला लागलेली आहे। हे कॅरमल सिरप बनवण्यासाठी थोडासा वेळ लागतो, पण हे टाकणं खूप गरजेचं आहे आपल्या प्लम केकमध्ये। यानेच थोडासा छान असा फ्लेवर येतो। आता बघू शकता हळूहळू आपण याला हलवत राहायचं आहे। पूर्ण साखर आपल्याला विरघळवून घ्यायची आहे। अशा पद्धतीने बघू शकता साखर आपली पूर्ण विरघळलेली आहे। स्पॅच्युलाच्या मदतीने तुम्हाला पूर्ण साखर हलवून घ्यायची आहे। अजिबात साखरेचा कण राहता कामा नये। एकदम याची कन्सिस्टन्सी जी मधाची असते तशी झाली पाहिजे। बघू शकता एकदम आपला जो मध असतो त्याच्यासारखी याची कन्सिस्टन्सी झालेली आहे। अजून आपल्याला पूर्ण साखर जी आहे ती विरघळवून घ्यायची आहे। बघू शकता थोडासा वेळ लागतो या प्रोसेसला, पण ही जी प्रोसेस आहे ती महत्त्वाची प्रोसेस आहे, ही करणं गरजेचं आहे। या कॅरमलशिवाय आपल्या केकला टेस्ट येणार नाही। मार्केटमध्ये जे आपल्याला रेडीमेड प्लम केक भेटतात त्यापेक्षा सुद्धा इतका चवदार आणि इतका छान असा आपला जो प्लम केक आहे तो इथे बनणार आहे। आणि याच्यामध्ये कोणते मसाले वापरायचे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका। तसेच चॅनेलवरती जर का नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। इथे बघू शकता जेवढी मी साखर घेतली होती तेवढंच मी इथे पाणी घेतलेलं आहे। पाणी टाकल्याच्या नंतर बघू शकता जे आपलं मधासारखं लिक्विड होतं ते एकदम त्याचा गोळा बनलेला आहे, पण जो हा गोळा आहे तो सुद्धा पूर्ण पाण्यामध्ये तुम्हाला विरघळवून घ्यायचा आहे। म्हणून तर प्लम केक बनवण्यासाठी थोडा वेळ लागतो। बघू शकता पूर्ण आपल्याला हा जो
गोळा बनवून तयार झालेला आहे तो विरघळवून घ्यायचा आहे। या पाण्यामध्येच हा विरघळतो, थोडंसं हलवत राहायला लागतं सारखं सारखं। आणि गॅसची जी फ्लेम आहे ती अजिबात मोठी करायची नाही, नॉर्मल फ्लेमवरतीच तुम्हाला हे करायचं आहे। इथे आपलं कॅरमेल बनवून रेडी होत आहे, बघू शकता थोडासाच आपला गोळा इथे राहिलेला आहे। आता इथे बघू शकता पूर्ण जो आपला गोळा बनलेला होता तो पूर्ण विरघळलेला आहे आणि इथं आपलं जे कॅरमेल सिरप आहे ते बनवून इथे रेडी झालेलं आहे। याला आता आपण थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे, तोपर्यंत आपण आपली पुढची प्रोसेस करूयात। इथे बघू शकता जे आपण ड्रायफ्रूट्स ऑरेंज ज्यूसमध्ये सोप करून ठेवले होते ते बघू शकता किती छान असे सोप झालेले आहेत। बघू शकता सगळे एकदम असे सोप झालेले आहेत छान असे। आता आपल्याला जो प्लम केक बनवायचा आहे त्याच्यासाठी आपण पुढची प्रोसेस सुरू करूया। इथे बघू शकता आपलं जे कॅरमेल सिरप आहे ते थंड झालेलं आहे आणि मी इथे अर्धा कप होईल इतकं घेतलेलं आहे। तसेच अर्धा कप होईल इतकं जे कोमट दूध असतं ते सुद्धा मी इथे घेतलेलं आहे। दूध आपल्याला गरम टाकायचं नाही आणि स्पॅच्युलाच्या मदतीने सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। आणि जो हा प्लम केक मी बनवणार आहे तो रेडीमेड जे आपल्याला प्रीमिक्स पावडर भेटते त्यापासून मी बनवणार आहे। याने सुद्धा इतकी छान टेस्ट या केकला येते, तुम्ही एक वेळ हा केक नक्की बनवून बघा। इथे मी 1 कप वनिला प्रीमिक्स आणि 1 कप चॉकलेट प्रीमिक्स घेतलेला आहे आणि ते छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। या केकचं जे बॅटर आपण बनवणार आहोत ते बॅटर एकदम थोडंसं घट्ट बनवावं लागतं, कारण प्लम केक जो आहे एकदम ड्राय असतो, म्हणून आपल्याला हे बॅटर एकदम थोडंसं घट्ट बनवायचं आहे। केकला आपण थोडंसं पातळ बॅटर बनवून घेतो तसं बनवायचं नाही। मार्केटमध्ये अशा प्रकारची तुम्हाला सुंठ पावडर रेडीमेड भेटते आणि हा मी घरी मसाला बनवलेला आहे, जायफळ आणि दालचिनी याची पावडर आहे। इथे मी दालचिनी आणि जायफळची जी पावडर बनवून घेतलेली आहे ती 1 चमचा इथे टाकणार आहे आणि सुंठ पावडर जी आहे ती सुद्धा या ठिकाणी मी 1 चमचा होईल इतकी टाकलेली आहे। याने आपल्या केकला इतका छान फ्लेवर येतो आणि हे सगळं आपल्याला मिक्स करून आता घ्यायचं आहे। मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला जे आपण ड्रायफ्रूट सोक करून ठेवलेले आहेत ते यामध्ये मिक्स करायचे आहेत। यामध्ये तुम्ही जे वनिला इसेन्स असतं ते सुद्धा टाकू शकता, आणखी रिफाइंड ऑइल असतं ते सुद्धा टाकू शकता, पण मी विदाउट रिफाइंड ऑइल आणि वनिला इसेन्सचा न वापर करता या ठिकाणी प्लम केक बनवणार आहे। बघू शकता मी यामध्ये ड्रायफ्रूट सगळे टाकून घेतलेले आहेत आणि ज्या चेरीज असतात त्या चेरीजसुद्धा कट करून मी ठेवल्या होत्या त्यासुद्धा यामध्ये मिक्स केलेल्या आहेत। आणि आता आपल्याला हे सगळं एकत्र छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि जे बॅटर आपलं इथं बनवून रेडी झालेलं आहे ते बघू शकता असं घट्ट मी ठेवलेलं आहे। इथे आपलं बॅटर छान असं बनवून रेडी झालेलं आहे। आता आपल्याला जो प्लम केक बनवणार आहोत त्याच्यासाठी थोडंसं हायटेड भांडं लागतं, तुम्ही स्टीलच्या भांड्यामध्ये सुद्धा बनवू शकता, आणखी ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये सुद्धा बनवू शकता। इथे बघू शकता मी 6 इंचाचा टीन घेतलेला आहे आणि आतमध्ये सगळीकडे ऑइलने छान असं ग्रीस करून घेतलेलं आहे आणि बटर पेपर लावून घेतलेला आहे। आता आपण हे बॅटर या टीनमध्ये टाकून घेणार आहोत। टीनमध्ये बॅटर टाकल्यानंतर आपल्याला अगोदर असं थोडंसं टॅप टॅप करून घ्यायचं आहे आणि नंतरच वरती ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे आहेत। अगोदर ड्रायफ्रूट्स टाकायचे नाहीत, कारण आपण टॅप टॅप करताना ते जे ड्रायफ्रूट्स आहेत ते सगळी खाली जाऊन बसतात, म्हणून आपल्याला अगोदर टॅप टॅप करून घ्यायचं आहे। आता आपण याच्यावरती थोड्याशा चेरीज आणि ट्रुटी फ्रुटी टाकून घेतलेले आहेत, सोबतच थोडेसे बदामाचे काप आणि काजूचे काप करून मी घेतले होते ते सुद्धा याच्यावरती गार्निशिंगसाठी मी टाकलेले आहेत। हा प्लम केक आपण OTGमध्ये बेक करणार आहोत।
इथे बघू शकता मी OTG 10 मिनिटे अगोदर प्रीहीट होण्यासाठी ठेवून दिला होता। बरोबर मधल्या रॅकवरती आपल्याला हा केक ठेवून द्यायचा आहे। दोन्ही रॉड ऑन करायचे आहेत, फॅनसुद्धा ऑन करायचा आहे आणि इथे मी 40 मिनिटे लावलेला आहे टायमर जे आहे आणि 160 डिग्रीवरती मी हे ठेवलेलं आहे। इथे बघू शकता आपला जो प्लम केक आहे तो एकदम 35 मिनिटामध्येच रेडी झालेला आहे। मी 40 मिनिटे लावले होते पण 35 मिनिटामध्ये इथे हा रेडी झालेला आहे। बघू शकता किती छान असा प्लम केक आपला बनलेला आहे। आता आपण याला जी स्टिक असते त्या स्टिकचा वापर करून एक वेळ बघूया कसा बेक झालाय। बघू शकता टूथपिक जी आहे ती एकदम क्लीन आलेली आहे आणि आपला केक किती छान असा इथे बनून रेडी झालेला आहे। थोडा वेळ थंड करून आपल्याला घ्यायचा आहे आणि थंड झाल्यानंतर जो साईडचा बटर पेपर आहे तो काढून घ्यायचा आहे। बघू शकता किती छान असा केक आपला बेक झालेला आहे आणि मी तुम्हाला इथे कट करून सुद्धा दाखवणार आहे की जे मध्ये ड्रायफ्रूट्स वगैरे एका साईडला होतात, कधी असं होतं तसं अजिबात नाही। प्रत्येक बाईटमध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स लागले पाहिजेत केक खाताना। आणि तसेच चॅनेलवरती जर का नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त रेसिपीसुद्धा शेअर करा। बघू शकता एकदम मार्केट स्टाईल असा इथे आपला प्लम केक रेडी झालेला आहे। बेकरीपेक्षा सुद्धा चांगला सॉफ्ट आणि स्पंजी ते केक आपला बनलेला आहे आणि ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा। घरच्या घरी आपल्या मुलांना तुम्ही अशा पद्धतीचे प्लम केक बनवून देऊ शकता आणि जास्त काही अवघड नाही। प्रयत्न केलं की सगळं काही होतं। खूप छान असा केक बनवून रेडी होता आणि जे आपण याच्यामध्ये मसाले वापरले आहेत होममेड, त्याने या केकची तर टेस्ट जी आहे ती बोलायलाच नको। जर तुम्ही एकदा बनवाल तर सारखाच हा केक बनवून खाल। खूप छान असा टेस्टला सुद्धा हा केक लागतो आणि आत्ताच्या येणाऱ्या क्रिसमसला हा केक एकदा नक्की ट्राय करा। चला तर मग हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।